Hello students, today we are going to see guess what given on page number 74. First question, read what Ishani says and then complete the sentences in the table using your ideas. Ishani काय सांगत आहे ते तुम्ही वाचायचं आहे and by using your own imagination we have to complete the given sentences. बघा तुमची कल्पना वापरून तुम्ही दिलेली वाक्य पूर्ण करायची आहेत. ठीक आहे. and write down them or write them down. आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती वाक्य लिहायची आहेत. ईशानी says I get up at 7:30 every day. I get up at 7:30 every day. मी रोज सकाळी 7:30 ला उठते. Then today I got up at 7. पण आज मी कितीला उठलेली आहे? 7 वाजता. Someday I am going to get up at 5. पण काही दिवशी मी काय करते? कधी कधी मी 5 ला सुद्धा उठते. म्हणजे तेच टायमिंग काय केलेलं आहे तिनं? कधी उठते किंवा तिनं वाक्य रचना कशी चेंज केलेली आहे पहा. अशा पद्धतीने आपण एव्हरी डे, टुडे आणि समडे हे शब्द वापरून दिलेली इनकम्प्लीट जी वाक्य आहेत, अपूर्ण वाक्य, ती काय करायची आहेत? पूर्ण करायची आहेत. बघा पहिला आपण बघूया एव्हरी डेचा कॉलम. पहिला आपण एव्हरी डेची वाक्य पाहूया, त्यानंतर टुडे आणि समडे. डॉट डॉट रीड बुक्स. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. डॉट डॉट रीड बुक्स. हे कुठलं याच्यातलं वाक्य आहे? पहिला एव्हरी डे. ठीक आहे. त्यातलं पहिलं वाक्य आहे. कसं तयार करायचं बघा. एव्हरी डे, एव्हरी डे आय रीड स्टोरी बुक्स. स्टोरी बुक्स म्हणजे इथं ज्या फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा, इथं काय केलेलं आहे? मी एव्हरी डे हा शब्द वापरलेला आहे. एव्हरी डे आय रीड स्टोरी बुक्स. इथं सुद्धा काय शब्द ऍड केलेला आहे? स्टोरी बुक्स. तुम्ही तुमची कल्पना वापरून वाक्य बनवू शकता. किंवा एव्हरी डे आय लाईक टू रीड बुक्स असं पण म्हणू शकता. ठीक आहे. देन सेकंड, डॉट डॉट ईट व्हेजिटेबल्स. सेकंड, ईट व्हेजिटेबल्स. तर काय येणार बघा. एव्हरी डे आय ईट व्हेजिटेबल्स इन मील. बघा एव्हरी डे आय ईट व्हेजिटेबल्स इन मील म्हणजे रोजच्या जेवणामध्ये दररोज मी काय करतो? भाज्या खातो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवायचे. बघा देन थर्ड वन कसं होऊ शकतं? डॉट डॉट लिसन टू म्युझिक. आय लाईक टू लिसन क्लासिकल म्युझिक एव्हरी डे. एव्हरी डे हा शब्द तुम्ही सुरुवातीला पण वापरू शकता किंवा वाक्याच्या शेवटी सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. देन डॉट डॉट प्ले डॉट डॉट ही लाईक्स. आता आय ऐवजी तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकता. ही लिहू शकता. कसं होणार बघा. डॉट डॉट प्ले असं म्हणू शकता. ही लाईक्स टू प्ले क्रिकेट एव्हरी डे. काय होणार वाक्य? ही लाईक्स टू प्ले क्रिकेट एव्हरी डे. इतर मी शब्द कुठं वापरलेला आहे? वाक्याच्या शेवटी वापरलेला आहे एव्हरी डे. पण त्या वाक्यामध्ये एव्हरी डे हा शब्द आला पाहिजे सुरुवातीला किंवा शेवटी. देन लास्ट पहिल्या कॉलम मधलं शेवटचं वाक्य बघा. डॉट डॉट वॉक टू स्कूल. डॉट डॉट वॉक टू स्कूल. आय वॉक अलोन टू स्कूल एव्हरी डे. आय वॉक अलोन म्हणजे एकटा. आय वॉक अलोन टू स्कूल एव्हरी डे. मी रोज शाळेला एकटा चालत येतो.
असा त्याचा अर्थ आहे. देन बघूया आपण सेकंड कॉलम टुडे. टुडे म्हणजे आज. डॉट डॉट रीड अ पोयम. टुडे आय रीड अन इंटरेस्टिंग पोयम. दुसऱ्या कॉलमचं बघूया एक वाक्य. टुडे हा शब्द आपण यूज करायचा आज. ठीक आहे. रीड अ पोयम. कसं बनवू शकता बघा वाक्य. टुडे आय रीड अन इंटरेस्टिंग पोयम. टुडे आय रीड अन इंटरेस्टिंग पोयम. किंवा इथं तुम्ही आय रीड अ इंटरेस्टिंग पोयम असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. देन डॉट डॉट एट स्पिनाच. टुडे आय एट स्पिनॅच ड्युरिंग माय लंच. बघा कसं होऊ शकतं वाक्य. टुडे आय एट स्पिनॅच ड्युरिंग माय लंच. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी मी काय खाल्लेले आज स्पिनॅच खाल्लेली आहे. देन थर्ड डॉट डॉट लिसन टू डॉट डॉट. काय ना. आय लिसन टू म्युझिक टुडे. आय लिसन टू म्युझिक टुडे. ठीक आहे. देन प्लेड. प्लेडचं काय होऊ शकतं. टुडे वी प्लेड अ क्रिकेट मॅच असं सुद्धा होऊ शकतं. टुडे वी प्लेड अ क्रिकेट मॅच. कुठला आहे बघा. प्लेड डॉट डॉट. प्लेड टुडे वी प्लेड अ क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅच. ठीक आहे. देन नेक्स्ट डॉट डॉट वॉक टू स्कूल. डॉट डॉट वॉक टू स्कूल. दे वॉक टू स्कूल स्लोली. कसं होऊ शकतं. डॉट डॉट वॉक काय आहे टू स्कूल. काय होणार याचं. दे वॉक टू स्कूल slowly. They walked as it is to school slowly. लक्षात. पहिला शब्द कोणता वापरला याच्यामध्ये. टुडे. सॉरी इथं टुडे म्हणू शकतो. They walked to school slowly today. ठीक आहे. Then third column someday. someday ची वाक्य पहा. डॉट डॉट राईट अ बुक. डॉट डॉट राईट अ बुक. Someday I am going to write a book on our festivals. इथं शब्द कोणता वापरलेला आहे. someday. सुरुवातीला वापरले बघा. someday I am going to write a book on the festivals. ठीक आहे. then second dot dot cook dot dot. I am going to cook for my family someday. I am going to cook for my family, comma someday. Okay. Then third, someday I am going to learn to sing for my own joy. For my own. Okay na? Someday I am going to learn to sing for my own. Okay. Then someday I am going to play. Someday I am going to play football for India. Someday I am going to play football for India. ठीक है. And last dot dot come on a bicycle. I am going to come on bicycle. I am going to come on bicycle for watching the कबड्डी मैच. फॉर वॉचिंग द कबड्डी मैच. ठीक है. देन
टर्न टू क्वेश्चन सेकंड. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेली वाक्य वाचा. बघा. द सन ऑलवेज रायजेस इन द ईस्ट. सूर्य नेहमीच पूर्वेला उगवतो. द सन नेव्हर रायजेस इन द वेस्ट. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय वापरले बघा, नेव्हर. द सन नेव्हर रायजेस इन द वेस्ट म्हणजे सूर्य कधीच पश्चिमेला उगवत नाही. म्हणजे कुठे उगवतो, पूर्वेला उगवतो. म्हणजे अर्थ सेमच आहे, फक्त काय केलेला आहे, ऑलवेजचा अपोजिट वर्ड वापरलेला आहे आणि ईस्टचा वेस्ट हा वापरले. पण वाक्याचा अर्थ बदलतो का, नाही. सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्य कधीच पश्चिमेला उगवत नाही. लक्षात. देन सेकंड, वी शुड ऑलवेज स्पीक जेंटली. वी शुड ऑलवेज स्पीक जेंटली. आपण नेहमीच हळुवारपणे बोललं पाहिजे. वी शुड नेव्हर शाउट म्हणजेच काय, वी शुड नेव्हर शाउट म्हणजे आपण जोरात ओरडायचं नाही. याचाच अर्थ काय होतो, वी शुड ऑलवेज स्पीक जेंटली. ठीक आहे. देन now make as many meaningful sentences as you can using the following diagram. खाली एक आपल्याला डायग्राम दिलेली आहे पहा. राईट डाऊन एनी 10 ऑफ देम. त्या डायग्रामचा वापर करून आपण काय करायचं आहे, वाक्य कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा पहिला वाक्य. या डायग्राम मध्ये सेंटरला आपल्याला एक गोल दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे, सब्जेक्ट दिलेले आहे. ठीक आहे. आय, यू, वी, ही, शी, दे अँड इट. दीज आर द नेम्स. यू हॅव टू स्टार्ट युअर सेंटेन्स विथ गिवन सब्जेक्ट. एनीवन, कोणतेही एक यातला कर्ता वापरायचा आहे आणि वाक्य बनवायचं आहे. त्यानंतर त्याच्या बाहेरील बाजूला आपल्याला दोन वर्ड दिलेत बघा, ऑलवेज आणि नेव्हर. या दोन पैकी एक शब्द कर्त्यानंतर वापरायचा आहे. आणि शेवटी चौकोनामध्ये जे आपल्याला बाहेरील बाजूस काही शब्द दिसत आहेत त्यातले योग्य शब्द वापरून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. बघा. पहिला आहे, आपण कर्ता घेऊया आय. ठीक आहे. आय. त्यानंतर ऑलवेज किंवा नेव्हर यामधला एक शब्द घ्यायचा आहे. बघा. आय, ऑलवेज. त्यानंतर बाहेरील बाजूला जे शब्द दिसत आहेत त्यातले योग्य शब्द आपण निवडायचे आहेत. आय ऑलवेज, माय काय ना, फिनिश माय होमवर्क इन टाइम. आय ऑलवेज फिनिश माय homework in time. आलं का लक्षात. बघा. पहिला काय केलेला आहे, सब्जेक्ट घेतलेला आहे आय. त्यानंतर ऑलवेज किंवा नेव्हर यातला योग्य शब्द घेतलेला आहे ऑलवेज. फिनिश माय होमवर्क हे शब्द घेतले आणि शेवटी काय ऍड केलेलं आहे, इन टाइम. मी माझा होमवर्क नेहमीच वेळेत पूर्ण करतो. ठीक आहे. त्यानंतर पाहूया. त्यानंतर सब्जेक्ट घेऊया ही. ही ऑलवेज eats vegetable. He always eats vegetables. ठीक है. Then you, आता तिसरा सब्जेक्ट बघितले. You never drink enough water. You never drink enough water. Then I always wash my hands properly.
always wash my hands properly. Then she never uses plastic bags. काय होणार? She never uses plastic bags. Okay? Waste food. They आता सब्जेक्ट चेंज केले बघा. They never waste food. They never waste food. ठीक आहे? नेक्स्ट we सब्जेक्ट घेऊया. we always speak politely to teachers. We always speak politely to teachers. I always. Then next पाहूया आपण. Subject I always take care of my things. मी नेहमीच काय करतो? माझ्या वस्तूंची काळजी घेतो किंवा घेते. ठीक आहे? Then 9 कुठला राहिला बघा करता? I always speak or tell the truth. Then she never tell lies. She never tell lies. Then you never tells it. She never tells lies. ठीक है? You never teach animals. You never teach animals. बघा अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? वाक्य बनवू शकतो. म्हणजे त्या गोलामध्ये दिलेले काय जे सब्जेक्ट आहे त्यानंतर ऑलवेज किंवा नेव्हर आणि दिलेले शब्द यांचा वापर करून आपण अर्थपूर्ण वाक्य कसं बनवायचं हे पाहिलेले आहे. तर हे सोडून तुम्ही दुसरी सुद्धा तुमची कल्पनाशक्ती वापरून वाक्य बनवू शकता. सो स्टुडंट्स, राईट डाऊन दीज sentences in your notebook. Next part we will see in the next video. Thank you.